तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा विषय आहे इंग्लिश. चला तर सुरुवात करूया. आय नॉर्मली गो टू मुंबई बाय ट्रेन. दी अंडरलाईन वर्ड्स इन दी गिवन सेंटेन्स आर ॲडव्हर्बियल क्लॉज होईल विद्यार्थी मित्रांनो. याचं ॲडजेक्टिव्ह होणार नाही, नाऊन होणार नाही, आर्टिकलचा तर काही प्रश्नच नाही. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन दी ब्लँक्स. ही डिसाइडेड टू फिल इन दी ब्लँक. दी फिल इन दी ब्लँक. ही डिसाइडेड टू बरी दी हॅचेट. हॅचेट म्हणजे तलवार होती विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी तलवार टाकण्याचा प्रयत्न केला, असा होऊ शकतो. त्याने असा निर्णय घेतला की आता आजपासून तलवार टाकायची, म्हणून असं होईल त्याचं. बरी देहाचे असं होईल. चूज दी वर्ड हॅव्हिंग नियरेस्ट अपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही इज इंटरेस्टेड इन दी ऑकल्ट. ऑकल्टचं जे विरुद्धार्थी शब्द होईल तो होईल रिव्हील. रॅशनल होईल विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येईल ते रॅशनल. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द स्पीकर केम ऑन द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर टू प्रेसिडन्स. असं येईल प्रेसिडन्स. देर इज नो प्रेसिडन्स डंट फॉर ए डिझास्टर ऑफ द स्केल. असं होईल विद्यार्थी मित्रांनो. हे आपलं ऑक्सफर्ड डिक्शनरीमधून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑक्सफर्ड डिक्शनरी हा क्वेश्चन घेतलेला आहे आयोगाने. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाईन आयटम्स. दे रेस्टेड ॲट सनसेट. दे रेस्टेड ॲट सनसेट व्हेन इव्हनिंग कम. असं होईल त्याचं विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा रात्र येईल तेव्हा तो आराम करेल, असं होतं त्याचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दी थ्रूली इग्नोरंट पर्सन. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एक्सप्लेन दी अबव मिनिंग. इग्नोरामस, याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. इग्नोरामसला आपण म्हणतो अ थ्रूली इग्नोरंट पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आय एम नोईंग हिम फॉर अ लॉंग टाईम. आय नो हिम असं येईल विद्यार्थी मित्रांनो. आय एम येणार नाही, त्यामुळे हे चुकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वी हॅव लाईव्ह हिअर फॉर 10 years. हे बरोबर आहे. वी हॅवंट सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स. हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर बी अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट सफिक्स टू मेक अ नाउन फॉर्म ऑफ ड्युरेबल. ड्युरेबलचा नाउन फॉर्म बनवण्यासाठी ड्युरेबिलिटी बनल. ITY लागेल त्याला मित्रांनो. हे बरोबर आहे. नेक्स्ट लागणार नाही, आयझम लागणार नाही, मेट लागणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक. यू टच फिल इन द ब्लँक नर व्हेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाईफ. त्याचा रॉयल विद्यार्थी मित्रांनो. रॉनर म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड डिफिडंट. डिफिडंटचं जे मिनिंग होईल त्याचा होईल हेसिटंट होते विद्यार्थी मित्रांनो. हेसिटंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस. इफ दिस सेंटेन्स इज चेंज इन टू निगेटिव्ह द फॉर्म ऑफ सेंटेन्स विल बी ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज नॉट बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस. हे येणार नाही. ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो. हे सुद्धा येणार नाही. ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो. हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज नॉट गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय बस. हे सुद्धा येणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे 3. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. द ड्रग attenuates the effects of the virus. त्याला आपण टू मेक लेक्स इफेक्टिव्ह असं, त्यासाठी आपण ड्रग्स दिलेला आहे असं म्हणू शकतो. त्याचं उत्तर येईल टू मेक लेस इफेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ द वर्ड बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईल आपण याला म्हणतो वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स, म्हणजे पुस्तक प्रेमीला आपण बिब्लिओफाईल म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम्स. कीप द न्यूज अंडर युअर हॅट. अंडर युअर हॅट याचा अर्थ आपण सिक्रेट असं म्हणू शकतो त्याला. एखादं गुपित त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. द टेबल्स लेग ऑफ वॉज ब्रोकन. असं नाही होणार विद्यार्थी मित्रांनो. द लेग ऑफ टेबल असं होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे चुकलं आहे. द कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल. हे बरोबर आहे. द रूफ ऑफ हाऊस असं होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे बी, ओनली बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हू डज द अंडरलाईन मॉडल ऑफ व्हर्ब एक्सप्रेस इन द सेंटेन्स गिवन बिलो. पीपल शुड नॉट वेंच्युअर इन टू द डीप ऑफ वॉटर. प्रोबॅबिलिटी शक्यता नाही येणार यामध्ये. सजेशन, हे सजेशन सुद्धा नाही. कंपल्शन राहील विद्यार्थी मित्रांनो. कोणीच असं अलाउड केलं नसते खोलापर्यंत जाण्यासाठी. मोरल ऑब्लिगेशन हे सुद्धा येणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे कंपल्शन. नेक्स्ट क्वेश्चन, आय स्टील रिमेंबर द जॉयज ऑफ माय चाइल्डहुड. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स करस्पॉन्डिंग टू द सिंपल सेंटेन्स. आय स्टील रिमेंबर द जॉयज ऑफ चाइल्डहुड. आय रिमेंबर द जॉयज एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहुड होणार नाही. एक्सपिरियन्स वगैरे असं काही दिलेलंच नाही आहे. आय स्टील रिमेंबर द जॉयज व्हिच आय एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहुड. बरोबर, हे बरोबर राहील विद्यार्थी मित्रांनो. आय स्टील रिमेंबर द जॉयज आय एक्सपिरियन्स इन चाइल्डहुड. हे सुद्धा येणार नाही. आय स्टील रिमेंबर द जॉयज व्हिच आय हॅड एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहुड. हे सुद्धा येणार नाही, म्हणजे उत्तर आहे ओनली बी. 3 नंबरचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ही कॅन ड्राईव्ह अ स्पोर्ट्स कार. द अंडरलाईन मॉडल वर्ब एक्सप्रेसेस आस्किंग परमिशन.
होणार नाही. प्रोबेबिलिटी शक्यता नाही होणार. ॲबिलिटी क्षमता बरोबर नेसेसिटी नाही होणार. याचं उत्तर आहे ॲबिलिटी. ही कॅन आलं की ॲबिलिटीज राहते विद्यार्थी मित्रांनो. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. वन शुड कीप वन्स प्रॉमिसेस. याचं होईल प्रॉमिसेस शुड बी केप्ट. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात द्या. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात क्रियापदाने होते, त्यामुळे प्रॉमिसेस शुड बी केप्ट हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाईन आयटम. द अम्ब्रेला विथ ए ब्रोकन हँडल इज माइन. विच हॅड अ ब्रोकन हँडल असं नाही होणार. विच हॅज ब्रोकन हँडल बरोबर आहे. दॅट हॅविंग असं हॅविंग नाही होणार. विच हॅविंग नाही होणार. याचं उत्तर विच हॅड अ ब्रोकन हँडल. अशाच नवीन व्हिडिओचे सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.